प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, 5 मार्च म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच कृष्ण पक्ष. आज आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा माऊली यांची बीज. बीज म्हणजे काय, तर त्या दिवशी जगद्गुरु संत तुकोबा माऊली हे नंदुरकी या वृक्षाच्या येथून त्यांना साक्षात भगवान विष्णूंचे वाहन गरुड नेण्यासाठी आले आणि भगवान गरुडाच्या वाहनावर बसून जगद्गुरु संत तुकोबा माऊली सहदेह या दिवशी वैकुंठ गमन केले. याच्याच दिवसाची दिव्य पवित्र अशी ही ऊर्जा म्हणजेच आजचा हा दिवस तुकाराम महाराज बीज. या दिवशी लाखो करोडो भक्त वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकरी अनेक दिंड्या देहुनगरीमध्ये दाखल झालेले असतात. प्रचंड असा भक्तांचा मेळावा इंद्रायणी काठी भरभरून भक्तिमय वातावरणात दिंड्या, पताका, टाळ, चिपळ्या, मृदुंग या स्वरामध्ये प्रत्येक वारकरी जय जय राम कृष्ण हरी आपल्या आवडत्या तुकोबा माऊलींच्या या वैकुंठ गमनाच्या दिव्य अनुभूती घेण्यासाठी अगोदरच जवळजवळ 7 ते 8 दिवस अगोदरच इथे दाखल होतात. भरपूर कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. प्रत्येक वारकऱ्याला, येणाऱ्या प्रत्येक दिंडीला देहुनगरीतील प्रत्येक नागरिक सहकार्य करतात, मदत करतात. प्रत्येक वारकरी हा भगवंताचे स्वरूप आहे आणि या भगवंताची आपल्या नगरीमध्ये उपस्थिती प्रत्येक देवकर अगदी आनंदाने त्यांचे सर्व आदरातिथ्य करतात. हीच तर शिकवण आहे आपल्या जगद्गुरु तुकोबा माऊलींची. धन्य ते देहुनगरी, धन्य ते सर्व भक्त वारकरी अशा या दिव्य ऊर्जा ग्रहण करणार आहोत रेकी आणि अध्यात्माद्वारे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, वैकुंठ गमन म्हणजेच तुकाराम महाराज बीज. बीज म्हणजे काय, पहा, आपण काय करतो, एखादं बीज लावल्यानंतर वृक्ष होतो. पुन्हा त्या वृक्षाला बीजे येतात. ते बीज फोडलं तर वृक्ष दिसत नाही, पण ते बीज जेव्हा जमिनीमध्ये आपण लावू तेव्हा त्याचा वृक्ष होतो. म्हणजेच तुकाराम महाराज बीज याचा अर्थ असा आहे की भक्तीची, ज्ञानाची जी कास आहे आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिली, ती भक्ती बीज स्वरूपात प्रत्येक तीर्थक्षेत्री आजही विकसित होत आहे. हे बीज कधीही न संपणार. चंद्र, तारे, सूर्य जोपर्यंत या पृथ्वी तलावावर आहे तोपर्यंत ही तुकाराम बीज, हे भक्तीचं वातावरण, हे बीजरूपी वृक्ष सर्वत्र सर्व तीर्थक्षेत्री असेच दिवसेंदिवस भक्तीच्या रसात डुबून जाईल. पहा, इंद्रायणीच्या काठी भक्तीचा दिवा पेटविणारा एक संत जन्माला आला, ज्याने सर्वसामान्य जनतेला अभंगातून देवाचा थेट मार्ग दाखविला. ते संत म्हणजे अर्थातच ते थोर संत म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा माऊली. संसारातील संकटांनी त्यांना घेरले, तोडले नाही तर भक्तीने त्यांना घडविले.
त्यांनी हे प्रपंच केला आणि मग परमार्थ केला, असे हे आपले तुकोबा माऊली आहे, ज्यांनी प्रपंच केला आणि प्रपंच करताना आपल्याजवळ जे जे काही होते ते प्रत्येक गरजवंताला देत आले. कोणी निंदा किंवा वंदा, भगवंता तुझ्या कृपेत राहणे आणि सत्कर्म करणे एवढेच त्यांना माहिती होते. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कीर्तनातून प्रवचनातून जनजागृती केली. तुम्हाला धन साठवायचेच तर धन हे नश्वर न होणारे धन साठवा. नश्वर न होणारे धन म्हणजेच ते जे भक्तीचे मातृतुल्य अभंगातून व्यक्त होणारे माणुसकीचे. अर्थातच माणसाने माणसासाठी जगा, त्यांच्या भावनांना समजून घ्या. भुकेलेला अन्न, तहानेलेला पाणी द्या. पशु पक्षी प्राणी मात्र प्रत्येकामध्ये तुम्ही भगवंताचे स्वरूप पहा. मंदिरामध्येच भगवंत आहे असे नाही, भगवंत तुमच्या हृदयात आहे. गरीब गरजू प्रत्येकामध्ये भगवंताला पहा तुम्ही. तीच खरी भक्ती, असे तुकोबा माऊलींनी आपल्या प्रत्येकाला सांगितले आहे. संसारात संकटे आली तरीही त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला ते मदत करत राहिले. स्वतःजवळ सर्वांना वाटून टाकले. एक वेळ अशी आली, त्यांच्याकडे काहीही नव्हते, पण त्यांच्याकडे होते नामस्मरण, विठ्ठलावरील भक्ती, जी केवळ त्यांना या त्रैलोक्यातून पहा. आज देहू नगरीचं नाव घेतलं, देहू हे नाव समोर आलं तर जगद्गुरु संत तुकोबा माऊली आपल्या समोर येतात. आपण मनुष्य जन्म एक घर, 2 गाड्या, बंगले, गुंठा असे कमवतो, सातबारा करतो, तरीही आपलं नाव राहत नाही, त्याच्यावर जातं. पण एकमेव व्यक्ती अशी जिनी घडून दाखवून ते कधीही जीवनभर कुठेही फिरले नाही. नामस्मरण, भक्ती, जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग विठ्ठल, ह्या भक्तीमध्येच ते सदैव तल्लीन राहिले. परंतु पूर्ण देहू नगरीचा सातबारा फक्त एका आपल्या तुकोबा माऊलींचा आहे. देहू म्हटल्यानंतर समोर येते ती साक्षात तुकोबा माऊली. देहूतील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक हे त्यांचेच आहे. म्हणून आपण जेव्हा केव्हाही त्याने नगरीत जातो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनाच पाहतो. आणि त्यांची शिकवणही तशीच आहे. तुम्ही भगवंताला माणसामध्ये शोधा, माणसाच्या हृदयात शोधा, इतरत्र शोधायला जाऊ नका. प्राणीमात्रामध्येही त्याचे दर्शन घ्या. विठ्ठल नामात त्यांनी साऱ्या वेदना विसरल्या. आता विश्वात्मके देवे येणे वंदती तुझे, तुका म्हणे होईल जे काय होईल ते. या अभंगात तुकोबा माऊली म्हणतात, हे विश्वरूप परमेश्वरा, आता तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही घडू दे. अहंकार नाही, अपेक्षा नाही, पूर्ण समर्पण. त्यांनी कधीच अपेक्षा ठेवली नाही की मी कोणाला मदत केली तर ते मला करतील, कधीही नाही. त्यांची पहा, ज्यावेळेस गाढवावरनं मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांच्या गळ्यामध्ये चप्पलांचा हार घातला, त्यानंतर त्यांची मिरवणूक त्यांच्या घरापाशी आल्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये चप्पलांचा हार होता. त्यांची बायको आवडी बाहेर आली, त्यावेळेस ते तिला म्हणाले, अवले पाणी घेऊन ये. अगं, या सगळ्यांनी त्यांच्या चप्पला माझ्या गळ्यात घातल्यात, त्यांचे पाय भासतात. अरे किती थोर तो विचार. आपल्यासारखे असते तर त्यांनी त्यांच्या चटके बसणाऱ्या पायांचा विचार केला. ज्या अर्थी ते लोक त्यांना त्रास देत होते, पण त्यांनी त्या लोकांचा त्रास नाही पाहिला, त्यांच्या आत्म्यामध्ये वसणाऱ्या भगवंताचे दर्शन घेतले. हे केवळ आणि केवळ माऊलीच करू शकतात, जगद्गुरु संत तुकोबाच करू शकतात. म्हणून तर आजही पहा, केव्हाही जीवनात द्विधा मनस्थिती येते. प्रत्येक अध्यात्मात हेच सांगितलंय,
तुम्हाला जर जिवंत सक्रिय ऊर्जा ग्रहण करायच्या असतील तर तुम्ही अशा थोर विभूतींच्या स्थानी जा. देहू, आळंदी, पंढरपूर या ठिकाणची ऊर्जा ही सकारात्मक आणि ब्रह्मांडातून डायरेक्ट प्रेक्षित होणारी असते. त्यामुळे तिथे पहा, उद्या करोडो लाखो भाविक येतील. दुपारी बरोबर 12 वाजता नंदुरीचा वृक्ष अगदी मुळापासून, नंदुरकीचा वृक्ष मुळापासून हलतो. आणि हे दृश्य पाहण्यासाठी प्रत्येक वारकरी अगदी तडजोडीने तिथे येतात. कितीही प्रचंड गर्दी असो, काही असो, आपल्या तुकोबा माऊलींसाठी तिथे येतात. साक्षात तुकोबा माऊलींचा त्या दिवशी तिथे आपल्याला ऊर्जा जाणवतात. आणि ह्या ऊर्जा खूप महत्त्वाच्या आहे. तुम्ही जीवनात प्रत्येक गोष्ट मिळवू शकता, पण ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित झाल्यामुळे पहा, आपण त्यांच्यासारखं होऊ शकत नाही, पण 10तनं 1 गुण तरी त्यांच्यातला प्रत्येकाने घेतला तरी त्यांना आपल्यापेक्षा त्यांना जास्त आनंद होईल. त्यांचा देह नसला तरी ते आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या विचाराने, अभंग गाथेने आज महाराष्ट्र भूमीत किंबहुना भारतात असा एकही व्यक्ती नसेल जो आपला तुकोबा माऊलींना ओळखत नसेल, त्यांचे अभंग ओळखत नसेल, असा एकही व्यक्ती नसेल. तुकाराम बीज हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच कृष्ण पक्ष या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी त्यांनी शेवटचे कीर्तन करून विठ्ठल नामस्मरण करत देहास वैकुंठाला गमन केले. अशी श्रद्धा आहे की देवगावातील नांदुरकी वृक्ष ठीक दुपारी 12 वाजता हलतो. असा चमत्कारिक रहस्य आणि गूढ आहे. जे भगवंताचे भक्त आहे त्यांच्यासाठी साक्षात भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वी तलावर अवतरतो. यापेक्षा मोठे उदाहरण कोणते असेल? या दिवशी पहाटे देवनगरीमध्ये या दिवशी पहाटे मंदिरात काकडा आरती होते, महापूजा होते, पालखी मिरवणूक निघते, त्यानंतर वैकुंठ गमन सोहळा होतो. इंद्रायणीच्या नदीकाठावर कीर्तन, भजन, अभंग गायन, असंख्य वारकरी दिंड्या देहूनगरीमध्ये दाखल होतात. तुकाराम महाराज जेव्हा त्यांच्या अभंगाची गाथा हे सर्वांना माहिती आहे. काही दुष्ट लोकांमुळे त्यांच्या गाथा जशाच्या तशा इंद्रायणीमध्ये समर्पित करण्यात आल्या. त्यानंतर 13 दिवस संत तुकाराम महाराज त्या इंद्रायणी काठीच बसून राहिले. ते नेहमी म्हणत, या गाथा जर मी लिहिल्या असतील तर डुबतील, पण माझ्या ज्या पांडुरंगाने लिहिल्या असतील तर त्या तरतील. आणि 13व्या दिवशी पहा, ब्रह्मांडी ऊर्जा चमत्कार, भगवंताचा चमत्कार, त्या गाथा जशाच्या तशा वरती आल्या. थोड्याही ओल्या झाल्या नव्हत्या. तेव्हा अनेकांनी विचार केला, खरंच ही भक्ती, हे प्रेम, आणि त्यासाठी साक्षात भगवंताला त्यांच्याकडे यावं लागलं. आपण मंदिरात जातो, भक्ती करतो, देवाला 10 रुपयाचे पेढे ठेवतो आणि करोडाची संपत्ती मागतो. पण इथे पहा, त्यांनी हा करोडाचा देहच त्यांना दिला की जो तुझा आहे तू घे बापा, पण मला तुझ्यापासून दूर करू नको. एवढी भक्ती करणारे आपले तुकोबा माऊली. तात्पर्य, भक्तीचा मार्ग भक्ताला भगवंत प्राप्तीची अनुभूती येतेच. सत्याला दाबता येत नाही. सत्याचा आवाज कधीही बुडत नाही. पांडुरंग दया करा, विठ्ठल कृपा करा, पण हे नेहमी म्हणत माऊली, तुकोबा माऊली, पण स्वतःसाठी नाही, आपल्यासाठी. कधीही त्यांनी भगवंताला म्हटले नाही आम्हाला कपडे लगते दागदागिने नाही. ते फक्त भगवंताला म्हणत, मला माझ्या कुटुंबाला फक्त तुझे नामस्वरूप गोडवा दे, प्रेम दे.
ते नेहमी म्हणत, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. निसर्ग आपला नातेवाईक आहे. महाराजांनी पर्यावरण, सहजीवन आणि प्रेमाचा संदेश दिला. आज प्रदूषण, ताणतणावात, स्पर्धा सगळीकडे आहे, पण कुठेही समाधान नाही. ज्याची देही ज्याची डोळी, तुका म्हणे तोची पाहे. जो स्वतःमध्ये देव पाहतो, प्राप्त करतो, तो सर्वत्र देव अनुभवतो. देव शोधण्याकरिता मंदिरात जाण्याची गरज नाही. देव आपल्या अंतःकरणातच आहे. आज मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण मन शांत आहे का? जगद्गुरु तुकोबा माऊली म्हणतात, दया परोपकार करा, अहंकार सोडा, नामस्मरण करा. पहा, सर्वश्रेष्ठ प्रायचित्त, जर तुम्ही चुकून जरी एखादं पातक केलं असेल तर सर्वश्रेष्ठ प्रायचित्त हेच आहे, अनुतापे दोष शिवणे अनुतापा. पूर्वी केलेल्या पापांचा अनुताप, मनापासून पश्चाताप झाल्यावर तत्काळ त्या पापांची निवृत्ती होते. तो अनुताप जर मृत्यूच्या क्षणापर्यंत टिकून राहिला तर ठीक. म्हणजे आपण एखादी गोष्ट चूक केली, मान्य केली, पण मान्य केल्यावर ती सुधारायची असते. पण न सुधारता पुन्हा पुन्हा वारंवार त्याच चुका केल्या तर त्या प्रायचित्त किंवा पश्चातापाचा उपयोग होत नाही. म्हणून आपण जो पश्चाताप करतो तो टिकून राहिला तर ठीक, नाहीतर तो निवृत्त होताच पुन्हा पाप करण्याची प्रवृत्ती होते. म्हणून सर्वात श्रेष्ठ प्रायश्चित्त हेच आहे की अनुताप रूपी तीर्थात मनपूर्वक स्नान करावे. तुकाराम महाराज म्हणतात की अनुतापाने भूतकाळाचे पाप तर नष्ट होतीलच, सोबत भविष्यात कधी पापाचा स्पर्श करण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. पहा, जसे वाळवंटामध्ये शेती करणे कठीण असते, तसेच तारुण्यात विवेक जागृत होणे कठीण असते. परंतु भगवंताची, भगवत प्राप्त महापुरुषांची शरण घेणाऱ्यांसाठी काही असंभव नाही. म्हणूनच आजच्या या दिव्य दिवशी तुकाराम महाराजांच्या या विजेचे औचित्य साधून बाल, अबाल, वृद्ध सर्वांनी आवर्जून तेहून नगरीत जरी जाण्याचं संभलं नाही तर तुम्ही जेथे असाल तिथे त्यांचे नामस्मरण करा. त्यांच्यातील एका तरी ओवीतला एक तरी शब्द स्वतःमध्ये त्याची अनुभूती घ्या. एक तरी शब्द, एक तरी ओवी अनुभवी म्हणून त्याची प्रचिती घ्या. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही नाही जमले तरी गरजवंतांना वारंवार मदत करा. तुमच्याकडे जे शक्य असेल ते द्या. मनुष्य देह हा खूप दुर्लभ आहे. कोणाशी विचार करावा, उपवाव म्हणजे उपकार कार्या येतो. एखादा मनुष्य देहाचा नाश झाल्यानंतर कोण कोणाशी विचार परिमर्श करेल. ज्या प्रकारे रणांगणामध्ये योद्धा पुढे टाकलेले पाऊल मागे घेत नाही, त्याच प्रकारे जो परमार्थाचा वीर आहे तो शरीरावर होणारे घाव, जीवनात येणारे डावपेच, अडचणी सहन करत पुढे जातो, चालत जातो. गोविंदाच्या परमात्म प्राप्तीत बघा, येणे हाच वास्तविक आघात आहे. परमात्म्याची कास धरणे, त्यांच्या मार्गावर येणे, नुसते येण्याचा विचार नाही करणं, येऊन त्याच्यावरती सातत्य ठेवणे हाच मेन उद्देश आहे. गोविंदाच्या चरणापासून वंचित होण्यासारखा आघात दुसरा कोणताही असू शकत नाही. मनुष्य देह उपयुक्त संधीचा लाभ घेण्याचे साधन आहे. आपण भगवंतापासून दूर होतो हेच आपल्यासाठी खूप वाईट आहे. माता कुंतीने भगवंताचे सतत स्मरण राहावे
म्हणून भगवंता तू मला केवळ दुःख दे, म्हणजे मला तुझे स्मरण राहील. अशाच प्रकारे संत दुःख भोगत का? त्यांना आवड नाही, तर त्यांना भगवंताची आवड होती आणि भगवंत प्राप्ती हेच त्यांचे जीवनाचे ध्येय होते. या देहाद्वारे, या स्थूल देहाद्वारे जो कोणता उपाय केला जाईल तो सफल होतो, तो म्हणजे सत्कर्म सत्कार्य करणे हाच एक उत्तम उपाय आहे. आजच्या या पवित्र दिनी वैकुंठ गमन, जगद्गुरु संत तुकोबा माऊलींच्या वैकुंठ गमनी याची देही याची डोळा, पाहिल मी माझ्या मुक्तीचा सोळा. देह नश्वर आहे, परंतु सत्य आणि भक्ती अमर आहे. तुका म्हणे धावा, विठ्ठल विठ्ठल गावा. चला आजच्या या दिव्य ऊर्जेला, अनुभूतीला आचरणात आणूया. दररोज किमान 5 मिनिटे तरी नामस्मरण करू. एक तरी गरजवंताला मदत करू. ते नाही जमलं तरी आपल्या इथे असणाऱ्या पशुपक्ष्यांना अन्न दाणा पाणी तरी देऊ. अहंकार त्यागो व सत्कर्म सत्कार्याची काश धरू. श्रवण रूपी नौकेतून मुखातून नामस्मरण, नेत्रांनी भगवंताचे दर्शन, आज्ञाचक्रातून भगवंताची कास घेऊया. आणि या देहरूपी मंदिरातील प्रत्येक इंद्रिय हे आपल्या तुकोबा माऊलींच्या चरणी समर्पित करूया. तुझ्या चरणी मस्तक ठेविता होतो अनंताचा ध्यास. लागली तुकोबा माऊली आम्हाला तुमच्या दर्शनाची आस. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरु. पुन्हा भेटूया जगद्गुरु संत तुकाराम माऊलींच्या अभंग गाथेतून सप्तचक्र ध्यान साधनेसाठी. जय सद्गुरु. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन माझे व्हिडिओ पाहता, लाईक शेअर सबस्क्राईब करता, त्यामुळे प्रत्येकाचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. ही वैश्विक शक्ती प्रत्येकाचे कल्याण करताय. जय सद्गुरु.